बोल ना. काय नाही, गावी आलो होतो जरा असंच. हा बर बर ठीक आहे. बर हे, काय बघतो रे? एक मिनिट हा. डोळे काढून हातात दे. ए चल जाणी. जास्त नखरे नको करू तू. बुक्कीत नाक फोडून. असं खाऊ वाटलं काय तुला? निक. हे कोणाची मुलगी आहे माहिती का तुला? मी काय करू? कोणाची असा ना मला काय घेणं ते नाही. तुझी अशी जिरवल ना मी एक दिवस, परत कधीच तू माझ्याकडे बघायचं नाही. लक्षात ठेव. ऐ ते गावातल्या लोकांना सांग, मला नको सांगू. जा पळ. ए चल जात. बघ तुझं काम. चल 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 निघ. असं तू आधी रस्त्याने सरळ चालायचं शिक. इकडे तिकडे डोकं त्याच्या घरात मांजरे सारखं वरून माझ्याकडे बघतो. घरातले माणसं बाहेर नाही बघणार, मग काय पुढे डोळे झाकून बसते का? होय, तू कशाला बघते त्याच्या दारात डुकून? तुला सरळ चालता येत नाही का? ओय चल चल आज चल. काम कर तुझे. चल. मी गली सकाळ सकाळ लोकांची दारे हुडकायला. भिकारी. भिकारी म्हटलं तुम्हाला? तर ना आपण घेऊ. होय. म्हटलं तुम्हाला माझ्या नादाला लागू नको. भिकारी भिकारी म्हणायचं ना मला. तर आता जीव घेऊन एक दिवस. आईला काय चाललंय? म्हणे चालले काय? अरे रे ऐ चल सरक. काय झालं शिवा? समजावते का मित्राला? मरल एका दिवशी माझ्या हातून. काय विषय हा? तुला काय करायचं? ती गेली चढून, आता माझ्या तू चढणार आहे का? होय. आईला तू पुण्यात गेल्यापासून तो लय बदल झाला राव. काय काम आहे ते बोल आधी. अरे ते पिक्चर बघायला जायचे थिएटरला आपल्याला. ए मला नाही जमायचं, मला काय टाइम नाही. बघू नंतर. जा. अरे शिवा, काय? पिंट्या पण येणार आहे. पिंट्या म्हणला की बापूची गाडी घेशील का? मी बापूंची गाडी घेऊ आणि त्याची गाडी काय म्हसनात गेली काय? अरे पिंट्या आणि वहिनी आता त्याच्या गाडीवर. अच्छा, साहेबांसोबत राणी साहेब असतील नाही का? बरोबर आहे. अरे तू नुसता वाकड्यातच शिरतो, त्यामुळेच मला पिंट्याने लावलं तुला बोलायला. माझ्या सोडा आता सगळं. जा बघतो, सांगतो, विचार करून मी फोन करीन. बर वाट बघ आता, फोन कर मला. शिवाला ना सोडणार नाही. कधी ना कधी सापडेलच ना माझ्या तावडीत. बापू सोबतच माझ्या व्हिडिओला 45K व्ह्यूज आहे. माझ्या बघते किती झाले. अयो 80 किती झाले तुझं माझ्या तर. शालू तुझ्या बापू सोबतच्या व्हिडिओला किती लेख झालं ग? उगाच डोक्याची मंडई करू नका. हा किती व्हायरल झाला, तो किती व्हायरल झाला. काय तेच 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 का सारखं? दुसरं काही नसतंच का डोक्यात? अगो बाई, आम्हाला तर काही माहित बी नव्हतं रील्स बिल्स. तूच सांगितलंस आणि शिकवलंस आणि स्वतःच बोलते. सॉरी, पण माझा मूड खराब आहे जरा आज. काय झालं गेलास? असं का वागती? काय माहित बाई, स्वतःच्या तोंडाने काय बोंबलली तर कळलं ना. मी का देव बिव आहे का काय मला समजायला? सानीच्या बॉयफ्रेंडचं भांडण झालंय का ग? लढवल्या भाजी. आवडलं का तुला? हा. थँक्यू. हा अगं गप ना आता. तिचं तसं कुठंच काही नव्हतं आणि नसणार पण भविष्यात. तिचा बाप आहे माहिती ना तुला कसा आहे तो. हे तो बघ ना शिवा आले. गप बस ना. त्या दिवशी हिनं काय केलं माहिती ना तुला? तो आपल्याला पण तसंच समजेल. पाहिलं का? बघ ना कसे बघतात एकमेकांकडे. मला तर वाटलं होतं का आता बी काहीतरी होते का काय त्या दिवशी सारखं. हा काय बघत होता रे तू माझ्याकडे? तू काही येडी बिडी झाली का रे? हे डोक्यावर परिणाम झाला तुझ्या? ए गौरी, अरे सांग ना काही.
अगं हे चालू कशाला भांडती का त्यासोबत? चल काय माग लागते काय माहिती त्या. सोड हात माझा. न ग तू कशाला पळाली त्याच्या माग आणि कशाला नादी लागते ग त्याच्या? तुम्ही डोकं फिरवू नका माझं. तुम्हाला माहिती नाही काय झाले ते. गपचूप काम करा तुमचे. काय झालं ग हिला? काय माहित बाई काहीतरी सुरूच राहते. जाऊ दे आपण आपले रील्स बघू. हो चल. सरू ए सरू, अगं कवर ते तू नदीवर बसती. काम काय ते बोला आधी. चला म्हणून फायदा झालं काय? अगं राहू दे ती काम, तू चल आधी. काय बोलू आता? काय काम आहे बोलायचं. अगं मी काय म्हणतो, तुझी एखादी चांगली मैत्रीण नाही का शिकलेली? बया आता मैत्रीण कशाला? मी आहे की एवढी शिकलेली. तसं पण शिकून काय फायदा झाला का? जे होतं नशिबात तेच भेट. अगं तुझं राहू दे बाजूला, मला सांग तुझी एखादी सुंदर मैत्रीण आहे का ग? पण काय विचारताय तुम्ही? अगं मी आपल्या शिवासाठी विचारते. काल बापू त्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारत होते, मग काय झालं? म्हणून तर म्हटलं बघ तुझी एखादी मैत्रीण असेल तर. माझं झालं तसं माझ्या मैत्रिणीचं करायचंय का? नोकरी आहे का तुमच्या मित्राला? अगं लागेल आज नव्हतं त्याला नोकरी, म्हणून म्हटलं बघ एखादी तुझी मैत्रीण असेल तर. ठीक आहे मग नोकरी लागल्यावर बघू. आईनं शेतात जायला सांगितलंय. भात आलाय का काढायला बघून या. जावा. या बायकांच्या नादीत लागणं चुकीचं आहे. जरा काय बोललं की लावतात काम. त्याला बघून आधीच माझं जीव तिळ जळतंय आणि हे लालून ठेवायचंय. ती पण माझीच मैत्रीण. मैत्रीण काय मी कोणत्याच पोरीला त्याच्या जवळ येऊ देणार नाही. राम राम बापूराव. राम 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 राम. जोडी ही कशी काय इकडे राम लक्ष्मणाची? आलो फिरत 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 आलं म्हणलं तुम्हाला भेटू द्यावं. का? नाही तुमची भेट झाली की लय बरं वाटतं बरं का. हा. का बरं? नाही नाही म्हणजे महत्वाची आमच्या मनातली माणसात तुम्ही. हो का? काय आलं साहेब? काय म्हणताय? काय नाही बघा चाललंय. कधी आला पुणे बाबा? सकाळी आलो. धंदा पाणी काय म्हणतोय? व्यवस्थित व्यवस्थित. तुमची पोल्ट्री फार्मचं चाललंय ना? मस्त चाललंय. तेच महत्वाचं आहे. नाही म्हणजे तुम्ही माग पोल्ट्री फार्म टाकला तेव्हा उत्पन्न कमी होतं, हो. पण आता ह्याच्यानुसार व्यवस्थित चाललेलं आहे. पहिले सुरुवातीला आम्हाला त्रास झाला. हा की नवीन असल्यामुळे त्या धंद्यामध्ये आम्हाला काय त्याच्यामधलं एवढं कळलं नाही. पण आता पुढचा भाग आमचा पुढचा जो पार्ट चाललाय हा. अजून 1-2 युनिट वाढवायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. अरे वा वा. तुमचं योगदान असावं बापूराव असं माझं मत. नक्की नक्की नक्की. नाही म्हणजे तुम्हाला काय अडचण असेल तर मला सांगा, नक्की. मी तुमच्या कधी पाठीशी आहे. बर बर बर. नाही का हो? बरं तुमचं दुकान कसं काय चाललंय? चाललंय ना? आणि बंधूंची तब्येत आहे बरी आहे. चंदन भेटायला आलो होतो. हा. तब्येत चांगली आहे. चांगली आहे ना? येत जा असं आदनामधनं कधी आता वेळ नाही मिळत. कधी यावं लागतं. यावं लागतंय. बरं लेकाच्या लग्नाचं काय चाललंय? बापूराव काय सांगायचे, त्यावेळेस त्या पोराला सांगितलं शिकायच्या वेळेस शिकलं नाही हा. आणि आता मोकार हिंडत बसलोय. हा आता काही मुली मिळण्यासाठी हा पोल्ट्रीचा उद्योगधंदा त्याला चालू करून दिलाय. बघू आता काय कुठं योग आला त्या निमित्ताने, तरी जमलं तर जमलं नाही तर नाही तर. आणि त्यातच काय झालं, मुलींची संख्या झालेली आहे कमी. कमी गावाकडे मुली द्यायची म्हणलं की लोक फार विचार करतात विचार करतात. आणि मुली हेच शिकलेल्या, हा त्यामुळे गावाकडे येणे हा त्यांचा एक विशेष राहून गेला नाही. म्हणजे त्याला आता पोल्ट्री फार्म टाकून दिलाय. हो त्याला टाकून दिलाय. बघू आता पुढे काय योग येईल. मिळेल. मिळेल. आयुष्यामध्ये असलं की एखादी कोंबडी त्याला नक्कीच मिळेल. बघू आता हा शेवटी काय व्हायचं ते होईल. होईल होईल होईल. प्रयत्न करणं महत्वाचं आहे हा ना. नाही एक काम करा, हो. पत्रिका माझ्याकडे देऊन ठेवा. नाही म्हणजे योग आला ना तर झटक्यात होईल हो. बर बर बर. वेळ आला की थांबत नाही. कधी लग्न जमत काय सांगता येत नाही. तेवढं काम करा. चालतंय. हा. बापूराव हा. येतो. या या या. अहो पण चहा बी होते की? नाही, नको, नको. का हो? इथे आम्हाला शेतीवर काम आहे. अहो, काय आमचं तुमच्या प्रेमाने तुम्ही चहा न घेता पुन्हा दुसऱ्या वेळेस येऊ. काही अडचण नाही. या 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 हा, या. मला प्लेअर गन भेटली आहे. कुठेतरी गाडी थांब जरा जरा एक स्टेप जागा थांबू दे गाडी. ते झाडाच्या पडायचे दिसते उतर 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 काय रे पप्प्या, तुझे आयटम सोबत आता बोलत नाही का? ए राम्या,
तुला दुसरा विषय नाही मिळाला का मला बोलायला? अरे आम्ही सिंगल आहो म्हणून विचारलं. तुझी आहे ना? जातो मी घरी. तुला काय झाला तर राग यायला? बस रे तुम्ही, तुमच्यामुळे मेलो मी. झालं तुम्ही ग्रीन सुरू घातला, नाही तर चिकन डिनरच होता. पबजी खेळू नको, डोक्यावर परिणाम होतो, कळलं का? तू राहू दे, तू नको सांगू. पोरींच्या नादी लागण्यापेक्षा गेम कधी पण चांगला आहे ना. गेम साठीच नादी लागतो. ते सगळं सोड, तुझं आयटमचं काय झालं ते सांग आधी. ए तुला दुसरा विषय नाही मिळत का रे? चाललो मी घरी. चायला रमे, काहीतरी घोटाळा झालाय बरं का. हा गेम पण नीट खेळत नाही. त्याची पण आयटम गेम खेळायची ना रे. पापीनेच तिला गेम खेळायला लावली, सांगून सांगून ती चांगली शिकली, पण ह्याला तेवढं पण जमाना. पोर आहे, गेम भारी खेळणारच. मी काय बोलतोय, त्याचं काय बिनसलंय ते आपण बघू. तसं पण आपणच जमवून दिलं होतं ना, बघू आपण. बरोबर रमे, मी काय म्हणतो, मोबाईलची चार्जिंग पण संपली. आता चार्जिंग लावायला घरी जायला लागणार आहे मला. चल. अरे थांब ना, एकटाच आहे मी, काय घाई आहे तुला एवढी? थांबून तरी काय करणार? एकतर सकाळपासून चिकन डिनर पण नाही आला माझं एक पण. अरे यार मारला असतास कधीतरी. थांब. नको नको, आज मला चिकन डिनर करायचं. चल जातो मी. अरे यायला हा पण गेला. गावातला कंटाळा यायला लागलाय. पोरं पण थांब नाही गावात. जे जॉब करतात त्यांना पण काम आहेत, आणि बाकी सगळे गेलेत पुण्यात शिकाय. एक काम करतो, शालूच्या घरी फिरक्या मारतो. अयो, हे काम नक्की बापूने सांगितलं असणार. त्यांना कल्टी मारतो ना, तर 2 तास थांबायला लागेल. बापू तुम्ही? हा काय रे, पोरांना काम करताना बघून कल्टी मारत होता काय? नाही बापू, ते तुम्ही नव्हतात ना, तर पोरं काम नाही नीट करत, म्हणून तुम्हाला शोधत होतो. असं होय, झाली का तुझी नाटक? हा, अरे चल मंदिरात चल. बापूच्या 5ला पुजलं वाटतं. अरे इकडून चल की आता. अरे कुठपर्यंत आले पोरांनो? हे काय बापू, चालूच आहे काम. हा? तुम्ही गेल्यापासून थांबलो नाही, चालू आहे काम. अरे वा 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 बेटा, चांगलं काम करतोय. तुला काय इथं नुसतं उभं करायला आणलंय का? हा, असं लाग का आम्हाला जरा. आजच्या आज मंदिर साफ व्हायला पाहिजे. अरे पोरांनो, कसं काय वाटलं नवीन पार्टनर? बापू हा. तुम्ही आमचा फेवरेट पार्टनर आणला. ए अरे बसा खाली, कांबराची पार वाट लागली. काय पार्टनर काय भेटला बापूंच्या तावडी? मूळची वाट लावली. तुम्ही कसे सापडलात बापूंच्या तावडीत? तू कसा सापडला? कसे आम्ही सापडलो? अरे किशा, हा बोल, तुला फोन लावलास का चार्जिंगला? हो लावलंय ना, मंदिरातच लावलं. हे बाळा, अरे इकडचं झाडून घे. तो हा हा, झाड तिकडे. बापू हा. किशा काय म्हणतोय? काय म्हणतो रे किशोर? काय ना बापू, मी कुठं काय बोललो? मग ए कुठं काय पण सांगतोय. ए रम्या, तो आता नाही म्हणला बापू पोरीला काम करायला बोलत नाही तर म्हणलो. हो बोलला बापू. अरे गप गुमान काम करा. हा काय बोलला आणि तो काय बोलला? हा, ए भाऊ यार, कुठं बापूंकडनं चर्चा होत, पाहुणचार करून घेतो आपला. चल लवकर लवकर जाऊ, उशीर होईल परत यायला. रम्या तुझी आई पण आली. मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? हा, आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंटच्या माध्यमातून कळवा, आणि पुढील भागात काय होतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासारख्या गोड माणसांची साथ मिळाली तर पुढे अजून काम करायला आमच्या कलाकारांचा उत्साह वाढेल. धन्यवाद.